हे बघा, एका बाजूला लॅमिनेशन असतं, हा लॅमिनेशनचा भाग आहे आणि हा बॅगचा भाग आहे. अशा पद्धतीचा ज्यावेळेस कपडा असतो जूट बॅग, तर आपण कोणती बॅग म्हणतो? जूट बॅग म्हणतो. तर जूटच्या कपड्यापासून तयार केलेल्या बॅगा म्हणजे कोणत्या बॅगा? जूटच्या बॅगा. आणि हा तोच कोर्स आहे, असिस्टंट जूट क्राफ्ट प्रोडक्ट मेकर. त्याची क्राफ्ट बनवायचे. काय बनवायचे आपल्याला? क्राफ्ट म्हणजे काय? साहित्य, छोटे छोटे साहित्य. म्हणजे आपण मेन फोकस कशावरती करणार आहोत? बॅगांवरतीच करणार. तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं की सगळ्या पद्धतीच्या बॅगा शिवता आल्या पाहिजे. म्हणजे साधी कापडी पिशवी ते अगदी ट्रॅव्हलिंग बॅगांपर्यंतचा आपला अभ्यासक्रम आहे. आता ही एक बॅग आहे बघा, दाखवा बरं. अशा पद्धतीची बॅग पण तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. अशा पद्धतीची बॅग सुद्धा तुम्ही बनवू शकता. याला कसला कपडा म्हणतात? अस्तराचा कपडा असतो. याला कोणता कपडा म्हणतात? अस्तराचा कपडा. तर या पद्धतीच्या बॅगा सुद्धा तुम्ही बनवू शकता. तर याचा मूळ उद्देश असा आहे की अशा सगळ्या बॅगा तुम्ही बनवायला पाहिजे. आणि वेगवेगळ्या दुकानं आहेत, वेगवेगळ्या स्टॉल्स मध्ये आपल्याला या बॅगा ठेवून त्याच्यातून तुम्हाला काय मिळाले पाहिजे? पैसे मिळाले पाहिजे किंवा इन्कम मिळालं पाहिजे. तर म्हणून सगळ्यात अगोदर तर तुम्ही सगळी प्रॅक्टिस करा. मॅडम नंदा ठाकूर मॅडम तुम्हाला इथे रोज येऊन शिकवणारे, साधारण 60 दिवस या ठिकाणी येणार आहेत. तुम्हाला सर्व प्रकारच्या कटिंग शिकवतील, शिलाई कशी मारायची शिकवतील, त्याच्यानंतर टाके कसे लावायचे, मॅग्नेटची बटणं कशी लावायचे, बेल्टचा उपयोग काय, कडीचा उपयोग काय, चेनचा उपयोग काय, रनरचा उपयोग काय, स्पंशीट कसं वापरायचं, या सगळ्या गोष्टीचा वापर करण्यापूर्वी त्याची सगळ्यांनी ओळख करून घ्या. बरोबर. आणि कोणती गोष्ट कोणत्या दुकानात